जय हिंद मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज कॉल येत आहेत की सर SRPFचे पेपर कधी होणार. कारण की 4 ऑगस्ट ही तारीख दिलेली होती. आता 4 ऑगस्ट, आजची 3 ऑगस्ट आहे. पेपर तर अजून कधी पेपरचं काही अपडेट आलेलं नाही. तर माझे प्रिय मित्रांनो, पेपर आता होणार नाही 4 तारखेला. तुमचे पेपर आता 11 ऑगस्टला गेलेले आहेत. 11 ऑगस्टला तुमचे पेपर होणार आहेत. जे बी गट राहिलेले आहेत, धुळे, जालना, मुंबई, हे जे बी गट राहिलेले आहेत, हे गटांचा पेपर तुमचा आता 11 ऑगस्टला होणार आहे. म्हणून तुम्ही कृपया करून जेवढे पण तुमच्याकडे 5-6 दिवस, 7-8 दिवस उरलेले आहेत, तुम्ही हे व्यवस्थित अभ्यास करा. तुमचा पेपर 11ला नक्कीच होणार आहे. त्यात आता ड्रायव्हरचं जे ग्राउंड आता चालू आहे, ड्रायव्हरचं ग्राउंड नंतर सर लगेच लेखी परीक्षा होणार का, स्किल टेस्ट कधी होणार, ते पण एकदम फास्टमध्ये होणार आहे. कारण की आता ड्रायव्हरचा तुम्हाला सांगतो, जे विद्यार्थीने ट्रेनिंग सेंटरला आहेत त्यांचं आता पासिंग आउट आहे. म्हणून ते लवकरात लवकर पासिंग आउट आहे, म्हणजे ट्रेनिंग सेंटर खाली होतं आहे. ड्रायव्हरवाल्यांना लगेच त्यांची स्किल टेस्ट घेऊन, पेपर घेऊन आणि त्यांना ते लवकरात लवकर ट्रेनिंगला पाठवणार आहेत. म्हणून तुम्ही जे पण ड्रायव्हरचे असतील, जे आता तुम्ही ग्राउंड देऊन आले, तुम्ही ड्रायव्हिंग टेस्ट पण शिकून घ्या. कारण की कसं आहे, बरेच विद्यार्थ्यांचा अजून ड्रायव्हिंग टेस्ट झालेला नाही. म्हणून तुम्ही जा, ड्रायव्हिंग टेस्ट शिकून घ्या. कशा पद्धतीने ड्रायव्हिंग कमी तिथे क्वालिफाय तरी झाले पाहिजे. अशा पद्धतीने जेवढे पण ग्राउंड देऊन आले त्यांनी एक थोडा वेळ काढून ड्रायव्हिंग टेस्टचं प्रॅक्टिस करा. तुम्हाला लगेच ड्रायव्हिंग टेस्ट नंतर लगेच पेपर लवकरात लवकर घेण्यात येईल. आणि बऱ्याच जणांचं म्हणते जल पोलीसचं अजून काही अपडेट नाही. जल पोलीस पण चालू होतील, कारण की मुलींच्या CPचं काहीतरी 17-18 तारखेपर्यंत मुलींचं ग्राउंड संपतंय. म्हणजे मुलींचं ड्रायव्हर पण ग्राउंड संपतंय आणि CPचं पण ग्राउंड संपतंय मुलींचं एवढं 16-17 तारखेपर्यंत. म्हणून राहतील फक्त मुलं. म्हणून लगेच ते आता ज्या मुलींचं तर लगेच तिथे कारागृह चालू करू शकतात मुंबईचा. म्हणून जेवढं फास्टमध्ये प्रोसिजर ऑगस्टपर्यंत बऱ्यापैकीच ते आवरण्याचा किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आवरण्याचा प्रयत्न असेल. आणि जेणेकरून लवकरात लवकर सप्टेंबरमध्येच पेपर घेऊन तुमचं सर्व भरती प्रक्रिया ही राबवण्यात म्हणजे पूर्ण यशस्वीपणे ते पार करण्याच्या प्रयत्नामध्ये ते आहेत मित्रांनो. म्हणून तुम्ही जेवढे पण असतील, आता जे ड्रायव्हरचं कट ऑफचं काही विचार करू नका. कारण की दर वर्षापेक्षा या वर्षाला ड्रायव्हरचा कट ऑफ कमी असणार आहे. कारण की ड्रायव्हर असू द्या, CP असू द्या, प्रत्येक कट ऑफ कमी असणार आहे. कारण की इथलं ग्राउंडचं, आपल्या विद्यार्थ्यांचे ग्राउंड, प्रत्येक विद्यार्थ्याचे ग्राउंड हे कमी निघत आहेत. म्हणून एक ग्राउंड कमी निघत आहेत. तर सर्वात पहिले तुम्ही, कारण की बऱ्याच जणांचं 32-34 ग्राउंड पण CPला आलाय, तरी ते भीतीमध्ये आहेत. मुली की आम्ही बसणार का, तुम्ही फिक्स बसणार. यावेळेस 26-28 मार्काला पण मुली बसणार आहेत. म्हणून तुम्ही अजिबात ते डोक्यात आणू नका की आम्ही बसणार का. फक्त ओपनचं जास्त मेरिट जाईल, असं तुम्हाला काल पण बोललो होतो. म्हणून जोरात प्रॅक्टिस करा. जेवढे पण आता SRPFवाले पण राहिलेले गट, तुमचा 11 तारखेला पेपर होईल. बाकी जे ड्रायव्हरवाले तुमचा लवकर पेपर होऊन तुमचं पण हे पुढची प्रोसिजर फास्ट होणार आहे. म्हणून अशा पद्धतीने अजून काही अपडेट आली तर तुम्हाला देणार, की जेणेकरून विद्यार्थिनीचं कसं चालू आहे, काय अपडेट. तुम्हालाही काही डाऊट असतील तर कमेंट करा आणि पॉझिटिव्ह कमेंट करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या कमेंटचा रिप्लाय भेटेल. कारण की निगेटिव्ह कमेंट करून समोरचा इग्नोरच करत असतो तुमच्या. आणि निगेटिव्ह कमेंट कोण करतो, त्याचं थोडेसे असेल, शेवटी त्याचा भाग आहे, त्याचे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो, त्याचं पण स्वागत असेल. आणि पण काही माहिती लागत असेल तर नक्की कमेंट करा. तुम्हाला मी ते कमेंटनुसार रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला किंवा व्हिडिओच्या माध्यमातून. आणि हा कुठलाही सबस्क्राईबसाठी व्हिडिओ नाही आहे, कुठल्याही लाईकसाठी नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो, भाऊ लाईक करू नको, सबस्क्राईब करू का. कारण की बऱ्याच जणांचा एक निगेटिव्ह डोक्यात असतो, हे व्ह्यूज कमवण्यासाठी, लाईक्स करण्यासाठी, सबस्क्राईब करण्यासाठी करतात. तू कुठलाही व्हिडिओ आपला ओपन करून घे. तुला कधीच बोललेलो नाही की मला लाईक कर आणि सबस्क्राईब कर, कधीच बोलायची गरज नाही. कामावरती लक्ष द्या. काम चांगलं केल्यावर आपोआप विद्यार्थी फॉलो करत असतात मित्रांनो. परत सांगतो, काही डाऊट असेल तर कमेंट करा मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. जय हिंद.